गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितले. आम्ही त्यांना ते दिले. मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती जरी तुम्हाला आज हसू दिसत असलं शिंदे बाजूला असताना, तरी ते हसू खोटं आहे. सध्या राजकारण हे भाजपा अंतर्गतच सुरू आहे आणि भाजपा अंतर्गत राजकारणामध्ये वापर होतो आहे शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यांची ताकद कमी करण्यासाठी. या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी आहे, महायुतीतले उमेदवार शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा पराभव झाला आहे आणि गोकुळ गीते जिंकलेले आहेत. भले त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली होती तरी ते रिंगणात होते, पण ते जिंकलेले. तुम्हाला वाटत ना की हा खूप मोठा चमत्कार आहे? म्हणजे रेडे कापण्यापेक्षा मोठा चमत्कार आहे. उमेदवारी मागे घेतली तरी जिंकले. गोकुळ गीते याने उमेदवारी मागे घ्यावी किंवा घेतली यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुसरे मंत्री नाशिकचं काम पाहणारे गिरीश महाजन, स्वतः उपमुख्यमंत्री आणि अमित शहाच्या पक्षाचे शहासेना प्रमुख, पण त्यांना ते म्हणाले ना ते प्रमुख आहेत म्हणून, शहासेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले, उमेदवारी मागे घेतली तरी लोकांनी कसं काय मतदान केलं? हा चमत्कारच म्हणावा लागेल. आणि हे सगळे मतदार शिंदे गटाचे आणि भाजपचे, ज्यांना सुरक्षित ठेवलं होतं ठाण्यात, आपल्याला माहीत असेल, एकनाथ शिंदे यांच्या निगराणीखाली, आणि आदल्या दिवशी ते गेले मतदानासाठी आणि शिंदे गटाच्या उमेदवाराच्या विरुद्ध मतदान केलं. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाच्या सर्व मतदारांनी अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांना मतदान केलं. हा एक रोष आहे. गोकुळ गीते यांनी शिवसेनेकडे सहकार्य मागितलं. आम्ही त्यांना ते दिलं. आमचं जे मतदान होतं ते आम्ही त्यांच्याकडे वळवले. अगदी मी माननीय उद्धव साहेबांशी चर्चा करून आम्ही ते मतदान त्यांच्याकडे वळवलं. त्याचाही त्यांना फायदा झाला. अर्थात ही सुरुवात आहे. शिंदे गटात आणि भारतीय जनता पक्षामध्ये नक्की कोणत्या प्रकारचं संबंध आहेत? मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावरती जरी तुम्हाला आज हसू दिसत असलं शिंदे बाजूला असताना, तरी ते हसू खोटं आहे. ते हसू खोटं आहे. ज्या पद्धतीनं शिंद्यांना बळ दिलं जातं आहे दिल्लीतून, ते महाराष्ट्राच्या हिताचं नाही याची कल्पनासुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. सध्या राजकारण हे भाजपा अंतर्गतच सुरू आहे आणि भाजपा अंतर्गत राजकारणामध्ये वापर होतो आहे शिंदे गटाचा देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध त्यांची ताकद कमी करण्यासाठी. त्याच्यामुळे आमच्यासारखे जे लोक आहेत किंवा पक्ष आहेत ते या घडामोडींकडे दुरून पाहत आहेत सध्या तर. पण शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपनं पाडला. ठीक आहे, यालासुद्धा बंड म्हणा, जसे ते म्हणतात उद्रेक आहे. यालाही बंड म्हणा, ह्यालाही उद्रेक म्हणा. प्रचंड पैशाचा वापर झाला शिंदे गटाकडून. धमक्या दिल्या. त्या धमक्यांची रेकॉर्डिंगसुद्धा तुम्ही ऐकलं असेल. गोकुळ गीतेंवर दबाव कसा आणला, त्यांना धमक्या कशा दिल्या. तरीही मतदारांनी शिंदे गटाच्या उमेदवाराविरुद्ध एक जात मतदान केलं आणि मोठ्या संख्येने ते निवडून आले.